तो गाईच कधीपासून बाहेर थांबलोय, विण्याची वाट बघतोय, विण्या काय येत नाही. तो फायनली विण्या पण आलाय. आयुष्यात लेट होणारा माणूस. आणि आमचा अजय पण आलाय, तुम्हाला दाखवतो थांबा. आमचा अजय पण आलाय आता. कशी गाडी बिडी बुटे बिटे घालून आले भाऊ, एकदम खूप लागते मित्रांनो. तर चला तर जाऊया आता उसाचा रस प्यायला. क्या विषय विनय भाई? नवीन घेतले काका हॅपी दिवाळी. चला काल पप्पी घ्या ते जीव चाललेला जवळ. काय बोलते नंदे भाऊ तुम्ही? दोन शब्द तुमच्यासाठी. तुमचे आयुष्य फक्त एकदाच येतं, विनार पाहिजे, बाकी काय नाही. आयुष्यात सगळं शिकतो. हॅपी दिवाळी कुल्ल्याबाई. बारक्या आता हॅपी दिवाळी दादा. सोबत एक तावडे स्पायडरमॅन काहीतरी. माझे दोन शब्द हे ते जय हिंद जय महाराष्ट्र. बर्गमॅन लवर कुलेश गोड गोंडस कोंबडी चाळीतला कुल्या आपल्या सोबत आज. कुल्या बाबू दादा इथे, तावडे जो भाऊ आहे आपला, विकी आहे, नंदे आहे, विनय बारक्याच आहे आणि अजय तिकडे आहे. सो आलो पेट्रोल पंप मध्ये, पेट्रोल भरले. आता चाललो आता आम्ही. भरून झाले आता आमचं. आता आम्ही निघालोय. आपले सगळे गँग इथे थांबले आहे. आणि आपल्या सोबत आहे 100 हॉर्स पॉवर की वॅगनर. अजय दादाची हायाबुजा, विकीची बुकाटी. विकीदा लाजतो यार आपल्या ब्लॉग मध्ये बोलायला. एसी मधले भाई लोक बसलेत. विना हवा देऊ का एसीची थोडीशी? बस गाणं बिणं लावले महाराजांचं, काहीच काय ऐकत नाही आता पब्लिक आपली. सो तुम्ही वातावरण बघू शकता, एकदम गावासारखं. आपण इथे थांबलो आता पाणी वगैरे पिण्यासाठी. माझ्या पिझ्झा काय लस्सी बिस्सी काय पाहिजे? आज प्यायला लागले नंदूबाई, एकदम विषय हार्ड करायला लागले. शुभम भाईला काय पाहिजे लवकर घेऊन टाक. शुभम विनू काय घेतलं? हॅपी आहे. अजय बिझनेस नको करू, काय घ्यायचं ते सांग. तुला विचारते काय पाहिजे घे. घेऊ बघा. दूध पण आहे. हे दूध कुणाला काय बोलता? आंटी बोलती रक्त नाही तो फट जायगा थैली. काय बोलतो बाबू शेठ? भाऊ नंद्याला सांगायचंय आता पुढे जाऊन पहिला शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायचं, नंतरला धाब्यावर येऊन नंद्याला सरळ सांगायचं भाऊ बिल भरायचंय तुला पूर्ण पोरांचा. अरे भाई नंदे भाई असताना तुम्ही टेन्शन काय घेताय? नंद्या बाईकडे घेऊन जा. आता तर इथं नंदे फक्त आम्हाला थम्सअप, स्प्राईट, पेप्सी वगैरे जे काय लागते त्याचा खर्च करतोय. नंतर पुढे गेल्यावर तर काय मग विकी मोठे स्पॉन्सर आणले 2 आम्ही. होऊ शकतात धाब्यावर स्पॉन्सरशिप करायचे. धाब्यावर स्पॉन्सरशिप करायचे म्हणून नंदूला एसी मध्ये बसवलंय. आणि ते पण आयडिया आहे ती बाबू दादाची. एसी मध्ये घेऊन दोन्ही स्पॉन्सर. हे बघा इथे एक विकी आणि नंदू. एसी मध्ये जे स्पॉन्सर आहेत सर्वांना एसी मध्ये ठेवले. आता तुम्ही बघू शकता. मगाशी एकदम थाटामध्ये वॅगनर मध्ये बसलेले आणि आता उन्हात बसलेत. हाकललंय ना वॅगनर मधनं, हाकललंय काय यांना. वॅगनर मध्ये हाकलल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं आता देवेश दादा? चांगलं वाटतंय? मराठी मातीचा सण यो आला रे. शिवराज माझ राज, शिवराज छत्रपती झालं ग माय ग.
कुठे चाललोय आता? आपण चाललो होतो आता अशा ठिकाणी या व्यक्तीमुळे आपल्या घरातली आई, गोठ्यातली गाय आणि मंदिरावरचा कळस हा सुरक्षित आहे. असे म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराकडे आपण जात आहोत. तर भेटूया लवकरच. तो ब्लॉग एंड पर्यंत बघा. सो तर एकदम गावाकडे आल्यासारखं वाटते काहीच. तुम्ही बघू शकता मन प्रसन्न झालंय. मन प्रसन्न बोलले तो. आणि त्यात एकदम आपल्या भावानी महाराजांचं गाणं लावलंय. शिवरायाच्या बुद्धीचा लागना पार, लागना पार, लागना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हा शेती वगैरे सर्व बाजूला आणि त्याच्यामध्ये आपल्या राजांचं मंदिर. तो तर तुम्ही थोड्याच मिनिटाच्या होती आपण मंदिरात पोहोचतोय. आता इथून आम्हाला कळस तर दिसतोय. मला दाखवतो मी पुढे जाऊन. सो तुम्ही बघू शकता समोरच आपल्या राजांचं हे भलं मोठं असं मंदिर बांधण्यात आलंय आपल्या भिवंडी तालुक्यात. आपण आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या इथे, ज्यांच्यामुळे आपल्या दारातली तुळस, घरातली आई, गोठ्यातली गाई आणि देवळावरचा कळस राहिलाय अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरापाशी. खूप उत्कृष्ट अशी मोठीच्या मोठी पार्किंग पण दिलेली आहे आपल्यासाठी इथे. मंदिराच्या जस्ट बाजूलाच पार्किंग आहे. आम्ही आमच्या गाड्या वगैरे लावून घेतल्या सगळ्या त्या पार्किंगला. आता चाललोय मंदिराच्या आतमध्ये. बघू शकता तुम्ही. हा आहे मंदिराचा बाहेरचा गाभारा. मंदिराच्या आतमध्ये आलोय आणि आम्ही गाभाऱ्यामध्ये लाईनीत उभे आहे. आम्ही आता दर्शन घेण्यासाठी चाललोय पुढे. बघू शकता तुम्ही पूर्ण एकदम मंदिराच्या आतमधला हे गाभारा. मंदिरात आलोय. बघू शकता मंदिराचा गाभारा आहे बाहेरचा. आतमध्ये आल्यावर तुळजाभवानी माता व शंभू मंदिर दिसेल. दर्शन करून घेतो. तोपर्यंत तुम्ही मंदिराचे व्हिडिओ पाहून घ्या. जय श्रीराम. कसं वाटलं आपल्या महाराजांचं मंदिर? शांत प्लेस आहे. बघायला गेलं तर थोडं आतमध्ये आहे, पण अवश्य भेट देण्यासारखी प्लेस आहे. लोकांनी जास्तीत जास्त प्रेरणास्थान म्हणून पहिलं मंदिर आहे भारतातलं. लोकांनी यायला पाहिजे. या मंदिराला अवश्य भेट द्यायला पाहिजे. ते सुद्धा आपल्या ठाण्यामध्ये. हे सुद्धा आपल्या ठाण्यामध्ये भिवंडीमध्ये पहिलं मंदिर आहे. अभिमानाची गोष्ट आहे. लोक येतातही. असं सणासुदीच्या दिवशी एवढी गर्दी आहे, आपण बघितली असेल. तुम्ही पण या सणासुदीच्या दिवसामध्ये एकदा आपल्या महाराजांच्या मंदिरात येऊन व्हिजिट करा. कारण ज्या राजामुळे आपण हा सण साजरी करतोय त्या मंदिरात येणं आपलं हे एक कर्तव्यच आहे. तो पण
छोट्याची का अशी आपले सांगू दादा आपली वहिनी दोघं पण आले तितक्या लांबून आपल्या छोट्याला घेऊन. छोट्या यो नाही, छोटे यो आहे, आणि हा मोठे आहे. यो मोठे आहे, यो छोटे आहे. सुंदराची स्वच्छता पण आहे आणि तुम्ही बघू शकता मंदिराच्या चारी भोवतीने हिरवळ आणि सह्याद्रीची पूर्ण रांग आहे. आतमध्ये वर्कशॉप पण आहे. तुम्हाला जर महाराजांची प्रतिमा किंवा महाराजांचे स्मारक छोटे घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही आतमध्ये व्हिजिट करा. जय शिवराय बाबा. कसं वाटलं तुम्हाला मंदिर? कसं इकडचं वातावरण एवढं लांब आलं. कुठून आलं? सातारावरून आलात. कसं वाटलं तुम्हाला आपल्या राजांचं मंदिर? बघतोय ते छायाचित्र छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात शपथविधी घेतला होता. तोरणा किल्ला जिंकण्याआधी हा सगळ्यात पहिला शपथविधी झाला होता. त्या शपथविधीचं छायाचित्र. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला. भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. दश दिशा पंचतत्वी तव नमन करतो. जणू जन्मले महादेव शिवराय चक्रवर्ती. तर आता आम्ही निघालोय. तुम्ही पाहू शकता आपल्या राजांचं मंदिर. सो चला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा. तो थांबलोय पेट्रोल पंपला, पेट्रोल वगैरे टाकलंय आणि याच्या पुढे आता विनय आपण कुठे चाललोय? वज्रेश्वरी देवस्थान. वज्रेश्वरी मारायला नदीत उड्या मारायला चाललोय आम्ही. आता आम्ही चाललोय वज्रेश्वरीला. आणि तुम्हाला जर वज्रेश्वरीचा ब्लॉग बघायचा असेल तर आता आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. आणि वज्रेश्वरीचा ब्लॉग आपला सेकंड पार्ट मध्ये येणार आहे. तो तर चला बाय बाय.